श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. ही एकदम आजची नवीन अशी रेसिपी आहे. हे पडलेले काजू आहेत आणि ते आता पाऊस पडल्यामुळे कसे रुजून आले आहेत बघा. आणि त्याची मी भाजी करणार आहे. मस्त अशी भाजी होते, छान. तर सगळ्यात पहिले हे काजू मी काढून घेणार आहे. हे काजू असे हे काढून घेते. नाही निघाले तर मग हे कापून काढायला लागतात. जे मोठे मोठे आहेत ना असं ते सहज निघतात. एवढे असे काजू मी काढून घेतले आणि आता हे सर्व काजूचे गर मी काढून घेते आणि नंतर मग भाजी बनवूया. इथे मी सर्व काजूचे गर हे काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलं गरम पाण्याने, कारण त्याचा डीक निघायला पाहिजे. त्याच्यामुळे थोड्या वेळ ठेवलेले गरम पाण्यामध्ये भिजत आणि हे स्वच्छ आता धुवून घेतले. आता मी भाजी फोडणीला घालते. भाजी बनवायसाठी मी इथे चुलीवर भांडं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेते. जशी भाजी असेल त्याप्रमाणे तेल घालून घ्यायचं. इथे तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये एक कांदा कापून घेतलाय आणि तो कांदा घालून घेतला. कांदा हलकासा मी आता लाल करून घेते. इथे हलकासा कांदा हा लाल करून घेतलाय. त्यामध्ये हे मालवणी मसाला घालून घेते. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे 1 चमचा आणि थोडंसं घातलंय मी आणि ढवळून घेते मिक्स करून. ते वाटण घालून घेते, कांदा खोबऱ्याचं वाटण, आणि मिक्स करून घेते परत. इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं आणि ह्या काजू धुवून घेतलेल्या ना त्या मी घालून घेते आणि ढवळून घेते. इथे मी वाटण घातलं, काजू घातले आणि थोडंसं मी पाणी घालून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं, जशी भाजी असेल त्याप्रमाणे मी मीठ घालून घेतलंय. जास्त मी असं पातळ नाही करणार आहे, थोडीशी घट्टशीच भाजी करणार आहे. जास्त पाणी घातलं नाहीये आणि चुलीवर आहे त्याच्यात थोडंसं लागेल पाणी अजून. काजू शिजायचे घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ढवळून. आता ते झाकण ठेवते आणि शिजून घेते भाजी. इथे मी भाजी शिजायला ठेवलेली आणि मध्ये 1-2 वेळा मी ढवळून घेतली. माझे काजूचे गर पण चांगले शिजले गेलेत आणि ती आपली भाजी मस्त अशी तयार झाली आहे. तिथे रुजून आलेल्या काजूची मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत भाजी आपली तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.